नमस्कार. आत्ता वाजलेत रात्रीचे 10 आणि मी काय करते, तर उद्या आहे स्वामीचा प्रकट दिन. उद्या प्रकट दिन आहे. उद्या दिवसभर आपण कधीही पूजा करू शकतो. पण मी आत्ता का करते, तर तारूमुळे. ती मला त्रास देईल दिवसभर उद्या. त्यामुळे म्हटलं आज मी थोडीफार तयारी करून ठेवते आणि मग सकाळी लवकर उठून मला स्वामीचं पारायण करायचं आहे. स्वामीच्या प्रकट दिनाच्या आधी 11 दिवसापासून मी 11 माळी करत होती आणि या दिवशी मला पारायण करायचं होतं. मी असं ठरवलं की आपण मांडणी वगैरे करणार आणि फक्त पूजा करणार, तर म्हटलं आपण पारायणच करूया. तारू व्हायच्या आधी मी केलं होतं पारायण एक, आणि आता म्हटलं हा दिवस सगळ्यात चांगला दिवस आहे पारायण करायला. किंवा आपण रोजचे जे अध्याय वाचतो त्यातला जो अध्याय चालू आहे तोही वाचला तरी चालतो, पण मला पारायणच करायचं असतं. तर त्यासाठी मी थोडीफार तयारी करते. जास्त काही मी सजावट वगैरे करत नाही आणि जास्त काही पितळेची भांडी वगैरे मी काही काढत नाही आहे. कारण ते काढून साफ करून मगच पूजेमध्ये वापरल्यावर बरं वाटतं. असं नाही की काढलं आणि लगेच वापरली. कधी पण आपण पूजा करतो तेव्हा सगळी भांडी स्वच्छ धुवूनच घ्यायची. आपण धुवूनच ठेवतो पितळेच्या वस्तू, पण जेव्हा पण वापरतो तेव्हा धुवूनच घ्यायची. खूप जास्त काही मी सजावट करत नाही. एकदम साधी सिंपल स्वामीसाठी आपण मनापासून जरी सजावट केली ना तरी बस. फुले, दिवे आणि स्वच्छ वातावरण पाहिजे, बस. यातच भक्ती आहे. पण मला सजावट करायला खूप आवडतं. तारूमुळे मला ना तेवढं जमत नाही आहे. कारण घरातलं आवरून मग हे करायचं म्हटल्यानंतर खूप वेळ जातो आणि पारायण करायला 2 ते 2.5 तास लागतात. त्यासाठी मग कितीही सोपी मांडणी केली ना तरी आपला अर्धा 1 तास तरी त्यात जातो. तर मी विचार केला मांडणी जी आहे ती मी रात्री करून ठेवते आणि सकाळी सकाळी लवकर म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरतीच मला पारायण सुरुवात करायची होती. आणि मी तुम्हाला माझा एक अनुभव पण सांगणार आहे. 2-1 महिन्यापूर्वीचीच गोष्ट आहे. तर तेही सांगेल मी, तर व्हिडिओ नीट बघा. माझ्याकडे ही पितळेची प्रभावळ आहे. त्यावरती मी डबल टेपने निशिगंधाची फुलं लावून घेते आणि असं मध्यभागी गुलाबाचं फूल. खूप सुंदर दिसतंय हे. सकाळी हे सगळं करायला वेळ लागतो, त्यामुळे मी आत्ता करते आणि हे फ्रीजमध्येच मी ठेवणार आहे. तर फुलं आता उन्हाळ्यामुळे लवकर खराब होतात. आहे मंदिरातसुद्धा देवांपुढे फुलं वाहिली ना तर ती संध्याकाळपर्यंत सुकून जातात. रोज मी नवीन फुलं वाहते आणि चाफ्याचं फूल तर खूप लवकर खराब होतं आहे. 2-3 तासातच सुकून जातं आहे. तर हे बघा, हे प्रभावळ कशी दिसते, छान दिसते ना. मला तरी खूप आवडलं. तर ही बाप्पासाठी मी केली आहे, कारण पहिले बाप्पाला जे आहे ते अभिषेक करायचा आहे आपल्याला, नंतर स्वामींचा. तर अशी एक प्रभावळ मला असं वाटतं स्वामींसाठी पण आणावी, छान दिसतं ना. तर असं, चला मग मी माझा पटकन अनुभव सांगते तुम्हाला. आता 2 महिन्यापूर्वीचीच गोष्ट आहे. काय झालं ना, माझ्याकडे 5 ग्रामची अंगठी आहे, जी मी घरी किंवा बाहेर वगैरे जायचं असेल तेव्हा ती घालते. आणि ती अंगठी माझ्याकडून माहिती नाही मी कुठे ठेवली होती का ती हरवली. त्याच्या आधी मी गावी गेले होते आजीला भेटायला. तेव्हा तारू महिन्याभराचीच होती आणि त्यानंतर परत 5 दिवसांनी परत मी गावी गेले, कारण माझ्या आजीचं निधन झालं. तर मग आता मला असं वाटलं की मी गावी गेली होती, तिकडे कुठे हरवली का मी. आणि मी जिथे ठेवते रोज तिथे बघितलं तर तिथेसुद्धा नाही भेटली मला. आणि 5 ग्रामची अंगठी होती आणि आता एवढं सोन्याचा भाव झालं आहे. आणि ती खूप जुनी अंगठी आहे आणि माझ्या आवडीची होती ती. त्याच्यावरची डिझाईन मला खूप आवडायची. तर मला असं वाटायचं की कुठे हरवली, आणि मी रडणं वगैरे माझं सगळं झालं. मी सगळं शोधलं पण कुठे गेली माझी अंगठी, म्हणून मी खूप रडलेसुद्धा. तर संदीपचं पण म्हणणं होतं, ठीक आहे जाऊ दे, हरवली असेल, जाऊ दे, मी कुठे काय बोलतो आहे का वगैरे, असं होतं त्याचं. पण माझं होतं की नाही, मी एवढं मूर्खपणा कसा काय करू शकते. अंगठी कुठे मी नक्की ठेवली.
मग भरपूर शोधलं तरी मला भेटत नव्हती. 2-3 दिवस झाले. 2-3 दिवस मला इतकं टेन्शन येत होतं की अंगठी नक्की हरवली कुठे? मी गावी गेली होती तर तिथे कुठे मी चुकून ठेवली का? तर असं भरपूर. पण कोणी मी असं कधीच मनात विचार नाही आला की कोणीतरी माझी अंगठी घेतली किंवा कोणीतरी चोरले, असं माझ्या मनात कधीच नाही आलं. चुकून मीच कुठेतरी ठेवली असं मला वाटत होतं. तर मग असं 8-10 दिवस झाले आणि नंतर मी स्वामींना म्हटलं, एकदा आपण स्वामींना विचारूया की माझी अंगठी कुठे आहे. आणि तुम्ही बघितलं असणार स्वामी चरित्राचं सारामृत, त्यात 12वा अध्याय आहे. त्यामध्ये सांगितलं आहे की तुम्हाला स्वामींना कसा प्रश्न विचारायचा आहे. तर ते मी बऱ्याच वेळा तो जो स्वामींचा कौल बोलतात त्याला, ते मी केलं आहे. जेव्हा पण मी कन्फ्यूज असते काय करावं तेव्हा मी ते करते. तर तसंच मी ते अंगठीच्या बाबतीत केलं होतं आणि तसंच जसं मला हवं होतं उत्तर ते स्वामींनी मला दिलं. तर मग मी थोडीशी शांत झाली. हां, चला म्हटलं आपल्या मनासारखं उत्तर आलं आहे तर भेटेल आपल्याला अंगठी म्हणून. मग 2 दिवस झाले, अजून पण माझी अंगठी भेटली नाही. आणि रोजची सारखी मी जी सेवा करते म्हणजे 11 माळी नामस्मरण केलं, पोथी वाचली, तारक मंत्र म्हटलं आणि डायरेक्ट मी उठले तिथून. म्हणजे मी स्वामींसमोर मंदिराच्या इथे बसली होती आसन घेऊन आणि माझं जे आहे ते वाचन वगैरे सगळं झालं आणि तिथून उठले मी डायरेक्ट त्याच जागी गेली जिथे अंगठी होती. मी कोणतीच जागेवर शोधाशोध नाही केली. मंदिराच्या इथून उठले मी आणि डायरेक्ट त्या जागेवर गेली आणि तिथे फक्त म्हटलं एकदा इथे बघते. आणि तिथे माझी अंगठी जसं काय कोणीतरी आणून तिथे ठेवलेली आहे अशी ती अंगठी होती. आणि मी इतकी खुश झाले, रडलेसुद्धा. तर आता हे कोणाला वाटेल हे असं काही नसतं, हे खोटं आहे किंवा हा काय चमत्कार झाला, काय जादू आहे का, हे सगळं फेक आहे. तर तुम्ही जर स्वामी सेवा करत असाल ना तर तुम्हाला असे अनुभव येणार आणि मला असे भरपूर आलेत. हा तर एक फक्त मी तुम्हाला आता रिसेंटली झालं आहे म्हणून मी सांगते. पण तुम्ही जर स्वामी सेवा करत असाल ना तर तुम्हाला हे अनुभव येणारच, जर मनापासून केलं तर. पण हे खोटं किंवा फेक किंवा असं काही चमत्कार वगैरे असं काहीही नाही आहे. आणि मी इतकी खुश झाले, माझी अंगठी मला भेटली. आणि लगेच मी यांनासुद्धा फोन करून सांगितलं की माझी अंगठी मला मिळाली म्हणून. आणि मी मम्मीला पण सांगितलं की माझी अंगठी भेटली, कारण मी तिला सांगितलं होतं की माझी अंगठी भेटत नाही आहे, मी गावी गेली होती तर तुझ्याकडे दिली का किंवा तू कुठे कपाटात वगैरे ठेवली का म्हणून. तिला पण विचारलं तर तीसुद्धा बोलली होती की नाही आहे म्हणून, बघ तू शोध घरीच वगैरे. आणि माझी अंगठी मला मिळाली. तर हा होता माझा अनुभव. तसे तर भरपूर आहे पण एक मी असं सहज सांगते. मी जास्त करून या गोष्टी मी कोणासोबत जास्त शेअर नाही करत, माझा जो काही अनुभव आला आहे तो. पण हा एक असाच रिसेंटली झाला होता तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा. आज मी पारायण पण करत होते तर म्हणून. तुम्हालाही असं काही अनुभव आला असेल तर मला सांगा, सांगण्यासारखं असेल तर नक्कीच सांगा. तर असो, सकाळी मी लवकर उठले होते. चहा पिऊनच मी पारायणला बसले होते. 2-2.5 तास पारायण केला. त्यानंतर परत मला असा 1 कप आयता चहा मिळाला. 1 ते 21 अध्याय, 11 माळी, 11 वेळा नामस्मरण आणि आरती हे सगळं करायला 2 ते 2.5 तास लागतात. तर पिलू पण उठली नव्हती. उठली तरी संदीप होता सांभाळायला त्यामुळे. तर ती काही उठली नाही आणि माझं छान जे आहे ते पारायण झालं. त्यानंतर मी स्वयंपाकाला घेतलं, कुकर लावला. आता 8 वाजलेत आणि तारू बघा उठली. तिला झोक्याची जोळी बांधली. तिला इतकी सवय लागली की तिला त्यावरच बसायचं असतं घेऊन, त्यामुळे आम्ही जोळीच बांधली. तिला साडीची बांधायची पण आता सध्या बांधली आहे तशी. तर ती उठली आणि माझा स्वयंपाक मी 7 वाजल्यापासूनच करायला घेतले. आज मी बनवते पुरणपोळी. इच्छा तर माझी होती बेसनाचा लाडू वगैरे करायची, पण ते सारण जर एकदा बिघडलं ना तर मग सगळं बिघडून जातं, लाडू नीट होत नाही. तर मी विचार केला आपण पुरणाची पोळी आहे तीच करूया, स्वामींना खूप आवडतं. यामध्ये आपण पिठलं भाकरी ते जरी नैवेद्य दाखवलं, कांदा भजी तरीसुद्धा चालतं. तर मी आज बनवते पुरणपोळी, कटाची आमटी, भात, पापड आणि कांदा भजी. बऱ्याच दिवसानंतर पुरणपोळी बनली ना तर मग सारखं बनत असते. आत्ताच मी होळीला बनवलेली आणि त्यानंतर आत्ता. आणि जेव्हा बनत नाही तेव्हा भरपूर महिने बनतच नाही, असंच असतं. तर पुरणपोळी बनवायच्या आधी तर मला वाटत होतं एवढं पारायण करून, कारण 2 तास बसून राहणार आपण आणि त्यानंतर मग हा स्वयंपाक करायचा, त्यानंतर तारूचं आवरायचं, तर हे सगळं होईल का. पण जेव्हा आपण मनातून ठरवतो ना हां मला करायचंच आहे, आणि मी जेव्हा पण पारायण करते ना तेव्हा मी स्वामींना सांगते की तुम्हीच माझ्याकडून करून घ्या. आणि ते इतकं छान होतं ना, म्हणजे मला आता एवढं करूनसुद्धा थकल्यासारखं वाटत नव्हतं. एक वेगळीच एनर्जी येते काय माहिती, पॉझिटिव्ह.
कारण पारायण केल्याने ना मनाला शांती मिळते आणि घरात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि यामुळेच कदाचित मला असा थकवा जाणवत नसेल. तर बराचसा स्वयंपाक झाला आहे माझा. आता फक्त मला पोळी करायची आहे आणि भजी करायची आहे. त्याच्या आधी थोडंफार गॅसओटा जो आहे तो पुसून घेते. हे काम करता करताना ना ही सफाईची पण मला खूप सवय झाली आहे. त्यामुळे थोडासा मी हात फिरून घेते आणि असं खराब असेल ना तर मग असं म्हणजे फ्रेश वाटत नाही काम करताना. असं अधूनमधून थोडं थोडं पुसत कामं चालूच असतात. त्यात 1000 वेळा हात धुणं म्हणजे थोडंसं जरी कुठे हात लावला ना तर लगेच मी नळाखाली हात धुते. स्वयंपाक करताना ही फार जी आहे ती सवय आहे, चांगली का वाईट माहिती नाही. चला आता मी पटकन पुरणपोळी करायला घेते, कारण तारू पण उठली आहे आणि थोडासा त्रास पण देते. तरी तिचे पप्पा आहे सांभाळायला, तर ते लक्ष देतात ते. पण पटकन माझा स्वयंपाक करून मी मोकळी झाली ना का मग तिचं आवरायला. चिकूसाठी मी चपात्या केल्यात आणि आता मी भजी करते. मी थोडंसं तेल घेतलं आहे, कारण फक्त नैवेद्यापुरता मी भजी करते. आता एवढ्या लवकर कोणी खात नाही, त्यामुळे बाकीचं जे आहे ते फक्त भजी आणि पापड मी नंतर आमच्यासाठी जेवताना तळेल. तर आता मी नैवेद्याची ताट जी आहे ती रेडी करते. आत्ता 10 वाजलेत, पण मी टाईम दाखवायचं विसरले तुम्हाला. तर आत्ता मी नैवेद्य दाखवते. स्वामी समर्थ नेहमी आपल्यासोबत असतात, फक्त आपल्याला श्रद्धा आणि विश्वास ठेवायचा असतो. तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा, आणि तुमचा काही अनुभव आला असेल तर तोही सांगा. तर भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.